भूम तालुक्यातील मौजे साडेसांगवी येथे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना या दिवाळीत आधार देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे त्यांच्या पत्नी, मुले, सुना आणि नातवंडासह उपस्थित राहिले आणि त्यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमदार तानाजीराव सावंत आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे या गावी भेट देण्यासाठी आले होते। मात्र गावाला जोडणारा पूल पाण्याखाली असल्यानं त्यांना गावकऱ्यांशी भेट घेता आली नव्हती। याची दखल घेत त्या लोकांवर आलेल्या संकटाची जाणीव ठेवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी व्हावी या उद्देशानं पालकमंत्री प्रताप सरनाईक हे साडेसांगवी येथे आले। यावेळी त्यांनी गावाला जोडणारा पूल, गावातील रस्ते आणि रामगंगा आणि बाणगंगा या दोन नद्यांचा संगम होणाऱ्या ठिकाणचा पूल अवघ्या 8 महिन्यांमध्येच पूर्ण करू असा शब्द जिल्हाधिकारी यांच्या वतीनं दिला। प्रत्येक शेतकऱ्याला शासनाचा आधार मिळणार आणि त्यात काही कमी पडत असेल तर मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा निधी उपलब्ध करून सर्वांना न्याय आणि अर्थसहाय्य देण्याचं कार्य करू अशी ग्वाही पालकमंत्री सरनाईक यांनी दिली। या प्रसंगी त्यांनी गावकऱ्यांना दिवाळीचा फराळ, किराणा किट, पहिला अंघोळीचे उटणे आणि इतर साहित्य, फटाके आणि आकाश कंदील भेट दिले। त्यासोबत येथील चिमुकल्या मुलांना शाळेची बॅग आणि साहित्य देऊन लहान मुलांसोबत फुलबाजा पेटवून दिवाळीचा आनंद साजरा केला। यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा कृषी अधिकारी महादेव आसलकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, विहांग सरनाईक आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि साडेसांगवी गावातील विद्यार्थी, महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्या ग्रामस्थांना मनापासून आभार व्यक्त करतो की मी ठरवलं की माझ्या कुटुंबियांसोबत या वर्षीची दिवाळी आपल्या गावातील पूरग्रस्त लोकांबरोबर साजरी करायची। कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही दिवसांपूर्वी जेव्हा या गावामध्ये पूर्ण पाणी साचलं होतं आणि मला इथं आल्यानंतर ग्रामस्थांनी सांगितलं की साहेब, आम्ही हा मधला जो पूल आहे तो पूल पूर्ण पाण्याखाली गेला होता आणि त्यामुळे जवळजवळ 3 ते 4 दिवस आम्ही गावाच्या बाहेर रस्त्यावर सुद्धा जाऊ शकलो नाही। त्यामुळे आपण त्या अडचणींवर मात करू शकत नाही, परंतु निसर्गानं भूम, परांडा, कळम किंवा आसपासच्या परिसरामध्ये ज्या परिस्थितीनं वातावरण निर्माण केलं, खरोखर आम्हालाही ते हेलावून टाकणारी ती परिस्थिती होती। मी ताबडतोब कलेक्टरना पूर्ण पूरस्थितीची माहिती घेतल्यानंतर जेवढी सर्वतोपरी मदत असेल ती मदत आपल्या पूर्ण जिल्ह्याला देण्याच्या सूचना केल्या होत्या आणि आमच्या सीओनी, एसपीनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्या सूचनांचं पालन करून जेवढी काही मदत आपल्या लोकांना करता येईल ती केली। आमच्या तलाठ्यांनी सगळे पंचनामे केले। अजूनही राज्य शासनाची हीच भूमिका आहे। मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब काम करत असताना 31,486 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही दिलं, परंतु ते पॅकेज देत असताना आम्ही हाही शब्द प्रत्येकाला दिलेला आहे की कुठलाही शेतकरी ह्या मदतीपासून वंचित राहणार नाही। गरज पडली परत आम्ही निधीची उपलब्धता करून देऊ, परंतु योग्य प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला जो आहे तो मिळाला पाहिजे। की शासकीय मदत जी आहे ती मदत सगळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या गावापर्यंत पोहोचलेली आहे। ठीक आहे, मी काय प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकत नाही, परंतु तुमच्या गावामध्ये मी आलेलो, आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी तुम्हाला काही शब्द दिला होता आणि वचन दिलं होतं, त्या वचनाची पूर्तता करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्या माध्यमातून तुमच्या गावाला मी आज भेट द्यायला आलो। मला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्या जिल्ह्यातल्या ठीक आहे वरुणराजाच्या अवकृपेमुळे नुकसान झालेलं, पण ते नुकसान कसं जास्तीत जास्त भरून काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करू। 100% काही भरून येणार नाही, परंतु आपण त्यासाठी प्रयत्न करू। मी माझ्या कुटुंबियांसोबत आम्ही दिवाळी जरी घरामध्ये साजरी करत असेल तरी माझी जबाबदारी आहे की ज्या राज्यामध्ये मी पालकमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून काम करतो त्या राज्यातल्या जनतेला सुद्धा माझ्या सोबतच तेवढाच हक्क आहे जेवढा मी माझ्या मुलांना, माझ्या सुनांना, माझ्या नातवंडांना आहे, तेवढाच हक्क तुमचा सुद्धा आहे आणि तो हक्क या ठिकाणी बजावायला मी आलेलो आहे। प्रतिनिधी गौश शेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।